नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघू शकता तुम्ही मैत्रिणींनो, ही किती सुंदर बॅग अशी बनवलेली आहे मी आणि त्रिकोणी आकारमध्ये वेगळ्या पद्धतीने ही बॅग बनवलेली आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही बॅग आपण चौकोनी कापडापासून बनवलेली आहे। तर चौकोनी कापड कट करून आपण कशा प्रकारे कट केलेला आहे आणि कशा प्रकारे ही त्रिकोणी बॅग आपण त्या चौकोनी कापडापासून तयार केलेली आहे। तर यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा, नवीन पद्धतीने आणि वेगळी ट्रिक आणि न्यू ट्रिक आणि टिप्स सहित आपण बॅग बनवलेली आहे। तर चला आपण व्हिडिओ आता स्टार्ट करूया। बघा, आज आपण हा त्रिकोणी कापड घेतलेला चौकोनी कापड घेतलेला आहे। तर याचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगते बघा। तर याचं रुंदी आहे 14 इंच आणि कापडाची लांबी आहे बघा 14 इंच। तर 14 बाय 14 इंचाचा हा आपण चौकोनी कापड घेतलेला आहे आणि त्याखाली मी मध्ये राईस गोणीचा उपयोग करत आहे। राईस गोणी घेतलेली आहे आणि खाली आपण ब्लाऊज पीसचा वापर करत आहे अस्तरसाठी। तर बघा, आता तीनही कापड आपण अटॅच करून घेऊया। तर बघा, आता आपण खाली अस्तर, मध्ये गोणी आणि वरती मेन फॅब्रिक असं अटॅच करून घेतलेलं आहे। चारही बाजूने आपण शिलाई मारून घेतलेली आहे कापडाला। तर आता काय करणार आहोत आपण, आता जो आपण कोणत्याही साईडला बघा, की या साईडला किंवा या साईडला कुठे आपण असा तिरपा कट करणार आहोत। तर बघा, आता आपण काय करायचं आहे, याचा आपल्याला असं कापड असा तिरपा करून बघा, असं आपल्याला येथे मध्य काढून घ्यायचं आहे कापडाचा अशा प्रकारे। तर येथे आपण स्केलपट्टीच्या सहाय्याने सरळ रेषा आखून घेत आहोत बघा तिरप्यामध्ये। तर अशा प्रकारे आपल्याला हे बघा दिसत असेल, आपण तिरपी रेषा कापडावर आखून घेतलेली आहे। तर आता इथे आपण आता कापड कट करून घेऊया। तर बघा, अशा प्रकारे आपण आता तिरप्यामध्ये कापड कट केलेलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला समजेल की बॅग आपण कशी बनवली आहे ते। तर आपण आता येथे एक चेन लावणार आहे। तर बघा, मी ही चेन घेतलेली आहे आणि याचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगते। तर ही चेन आहे बघा 13 इंचची मी ही चेन घेतलेली आहे आणि रनर मी यामध्ये ओवून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे, तर आता आपण काय करायचं आहे, तर आपण 13 इंच चेन आपली यामध्ये बसणार नाही आहे, कारण आपला हा कापड मोठा आहे। तर आपण काय करायचं आहे, याला टॅब लावायचा आहे कापडाचा। तर बघू शकता, आपण अशी कापडाची पट्टी घेतलेली आहे, त्यावरती एक अस्तर ठेवायचं, खाली एक दुसरा कापड लावून घ्यायचा अशा प्रकारे आपण लावल्यानंतर आपण येथे अंतर मोजणार आहोत। तर आपण या कापडाचा मध्य काढून घ्यायचा आहे। ही जी आपण कटिंग केलेली आहे या लाईनचा आपल्याला मध्य काढायचा आहे बघा। तर या लाईनचा माझं मध्य येत आहे 20 इंच। तर मी 10 इंचावर बघा मार्किंग करून घेते अशा प्रकारे। तर या मध्याच्या समोर आपण येथे मार्किंग करून घेणार आहोत। तर आपला दोन्ही साईडचा आपल्याला मध्य मिळालेला आहे। त्यानंतर आपल्या चेनचा आपल्याला मध्य काढायचा आहे बघा। आपल्या चेनचा आपण मध्य काढून घ्यायचा। तर आता हा मध्य आणि हा मध्य असा जुळला पाहिजे अशा प्रकारे। तर आता आपण समोरचं अंतर मोजून घेऊया किती आहे ते। तर येथे आपलं अंतर भरत आहे 3.5 इंच आणि येथून सुद्धा आपलं अंतर भरत आहे 3.5 इंच। तर आपण 3.5 इंच, त्यामध्ये आपण 1 इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत, कारण हा तिरपा भाग आहे, त्यामुळे आपल्याला थोडं जास्तच कापड घ्यायचं आहे। तर बघू शकता, आपण 3.5 इंचामध्ये आपण 1 इंच वाढून 4.5 इंचाच्या 2 पट्ट्या अशा कट करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे बघा, त्यासमोर मी अजून 4.5 इंचावर मार्किंग करून घेते अशा प्रकारे। 2 मी पट्ट्या अशा कट करून घेते। तर बघा, पहिले आपण येथे आपण दोन्ही पट्ट्या आपण शिलाईने अटॅच करून घेणार आहोत।
शिलाईने अटॅच करून घेतल्यानंतर तर आपण दोन्ही पट्ट्या आता शिलाईने अटॅच करून घेतल्यानंतर ही पट्टी आपण बघा एवढी पट्टी आपण कट करून घेणार आहोत. तर आपण ही शिलाईने अटॅच केल्यानंतर याचा जो मध्य आहे तो आपण कापून घ्यायचा आहे, म्हणजे आपली दोन्ही पट्ट्या आपल्या सोबतच अटॅच होऊन जातील. तर आपण ही चेन आणि ही पट्टी आपण बाजूला ठेवूया आणि सर्वप्रथम आपण येथे जो आपण मध्ये कापड कट केलेला आहे त्याच्या दोन्ही साईडला आपण इथे शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं कापड इकडे तिकडे सरकणार नाही आणि अटॅच होऊन जाईल. तर बघा आपण आता इथे शिलाई मारून कापड अटॅच करून घेतलेला आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, आता आपण हा कापड थोडा बाजूला ठेवायचा आणि आता आपण चैन आणि आपण पट्टी घेऊया. तर आता काय करायचं आहे आपल्याला, ही पट्टी अगोदर आपल्याला दोन्ही साईडने शिलाई मारून आपण अटॅच करून घेऊ. तर आता आपण ही पट्टी बघा अस्तर आणि कापड दोन्ही साईडला आपण अटॅच करून घेतलेलं आहे. तर आता आपण जिथे आपण मध्य काढलेला होता ना पट्टीचा बघा 2 पट्ट्या कट करण्यासाठी, तर आपण तिथे आपण आता कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर बघा आपल्याला आता 2 पट्ट्या मिळालेल्या आहेत. तर त्यानंतर आपण इथून सुद्धा व्यवस्थित असं कट करून सारखं करून घ्यायचं आहे. तर बघा आपल्या दोन्ही सारख्या पट्ट्या आता तयार झालेल्या आहेत. तर आता आपण काय करायचं आहे, ही आपली चेन आहे ही सरळ आहे बघा. तर यावरती आपल्याला ही पट्टी जी आहे ना ती अशी उलटी ठेवून घ्यायची आहे बघा. तर दोन्ही सरळ भाग आपले आतमध्ये एकमेकासमोर आतमध्ये आले पाहिजे आणि ही अशी पट्टी आपल्याला वरती ठेवून येथे अर्ध्या इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे. तर याच प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा असंच करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी आता करून घेते, शिलाई मारून घेते. तर बघू शकता आपण आता दोन्ही साईडला बघा पट्ट्या अटॅच करून घेतलेल्या आहे. तर बघा आपण शिलाई मारताना डबल टिप देऊन घ्यायची आहे आणि जेव्हा आपण सरळ करून दाबटीप देतो ना तेव्हासुद्धा आपण डबल टिप देऊन घ्यायची आहे. तर बघा एका पार्टवर आपल्याला असा कापड उलटा ठेवायचा आहे बघा अशा प्रकारे. तर हा जो आपण मध्य काढलेला होता ना, तर बघा स्टिच करताना चेन शिलाई करताना बघा इथे लक्ष ठेवायचं आहे की जे आपण मध्य काढलेला होता ना या रेषेचा, तर तो मध्य आणि आपण जो चेनचा मध्य काढलेला होता ना तो मध्य असा एकावर एक ठेवायचा आहे बघा अशा प्रकारे. तुम्हाला दिसत असेल ही मार्किंग आणि ही मार्किंग बघा चेनची मार्किंग मी आता एकावर एक ठेवून देत आहे. तर बघा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये असं सविस्तर सांगत असते समजावून, जेणेकरून तुम्हाला समजेल असं. तर माझी समजावून सांगण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक करत चला. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला कापड हा आपला सरळ आहे आणि त्यावरती आपल्याला चेन उलटी ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे मार्किंगवर मार्किंग ठेवून आपल्याला इथे एक टाचणी आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. आपलं काम वाढणार नाही, सोपं जाईल बघा अशा प्रकारे. तर चला आता मी अटॅच करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघू शकता आपण आता चेन अटॅच करून घेतलेली आहे दोन्ही साईडला बघा. तुम्हाला दाखवते मी अशा प्रकारे आपली ही चेन खुलते आणि इकडल्या साईडने बंद होते बघा. तर येथे आपण आता जो जास्त कापड आपला शिल्लक राहिलेला आहे तो आपल्याला एका रेषेत आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला एका रेषेत कट करून घ्यायचा आहे बघा. आणि इकडल्या साईडने सुद्धा जो कापड आपला समोर निघालेला आहे रेषेच्या बाहेर तो सुद्धा आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे आपण चौकोनमध्ये इकडल्या साईडने सुद्धा असा चौकोन आपला तयार करून घ्यायचा आहे. तर याच्या दोन्ही साईडला आपण मार्किंग करून घेणार आहोत बेल्ट लावण्यासाठी. तर आता आपण लावणार आहोत बेल्ट. तर बघा 3 इंच मी याच्यासमोर इकडल्या साईडला आणि 3 इंच इकडल्या साईडला. तर अशा प्रकारे आपण दोन्ही ठिकाणी बघा इथे अशी मार्किंग करून घेणार आहोत.
तर ही आपण बेल्ट लावण्यासाठी मार्किंग करून घेतलेली आहे. तर आता आपण बेल्ट तयार करणार आहोत. तर बघा आपले बेल्ट आता बनवून तयार आहेत, शिवून तयार आहेत. तर बघा याचं मेजरमेंट तुम्हाला सांगते मी. तर बघा 14 इंचाचे आपले हे बेल्ट आपण तयार केलेले आहेत. तर 14 इंच लांबीचे आपण दोन्ही बेल्ट समान असे तयार करून घेतलेले आहेत. तर आता आपण बेल्ट आपण चेन तर लावली आहे पहिले. तर आता आपण बेल्ट कसे लावायचे तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर आपण वेगळ्या पद्धतीने आता बेल्ट लावणार आहोत. तर बघा, तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपण नेहमी काय करत असतो की अशा प्रकारे आपण खाली असे बेल्ट लावून घेत असतो आणि त्यानंतर आपल्याला असे वरतं करायचे असतात. बघा अशा प्रकारे आपण त्याला दुमडून बघा इथे आपण शिलाई मारून घेत असतो. तर आता काय करायचं आहे आपल्याला, तशा प्रकारे आपण बेल्ट नाही लावणार आहोत, ठेवून घ्यायचे आहे. बघा तर अशा प्रकारे आपल्याला हे बेल्ट, तर तुम्ही अशा प्रकारे आतमध्ये सुद्धा घेऊ शकता, अशा प्रकारे आतमध्ये सुद्धा घेऊ शकता. फक्त या लायनिंगवर आपल्याला असे बेल्ट ठेवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आता इथे आपण शिलाई मारून घेणार आहोत. तर बघा आता आपण असे बेल्ट लावून घेतलेले आहे. बघा अशा प्रकारे. तर आता आपण यावर ही छान अशी लेस लावणार आहोत. बघा तर बघू शकता मी अशा प्रकारे बेल्टवर लेस अटॅच करून घेतलेली आहे. बघा आपण बेल्टवर आता लेस अटॅच करून घेतलेली आहे. तर आता मी कापड असा उलटा केलेला आहे. बघा अशा प्रकारे. आणि येथे अडीच इंच मोजून, बघा अडीच इंच मोजून येथे मी शिलाई मारून घेतलेली आहे. आणि येथे सुद्धा मी 3.5-4 इंच असं मोजून येथे सरळ शिलाई करून घेतलेली आहे आणि कापड कट करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आता बघा येथे सुद्धा आपल्याला शिलाई मारून घेतली आहे ना आपण. तर येथे सुद्धा आपल्याला कापड कट करून घ्यायचं आहे. बघा एवढा अशा प्रकारे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला हा कापड आता कट करून घ्यायचा आहे. आता आपण काय करणार आहोत, येथे आपण अर्ध्या इंचावर दोन्ही साईडला शिलाई मारून घेणार आहोत. तर चला मी खाली आपण थोडा वेगळा आकार देणार आहोत. बघा तर अशा प्रकारे आता हे सरळ आकार न देता आपण बघा अशा प्रकारे अर्धा इंच आपल्याला असा गोलाकारमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे असा दोन्ही कॉर्नरमध्ये आपल्याला अर्धा इंच अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचे आहे सरळ. आणि तेथून आपल्याला अशा प्रकारे असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे. बघा तर तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे आपण आता गोलाकार आकार असा देऊन घेणार आहोत. प्रकारे बघा आपण गोलाकार आकार देऊन घेतलेला आहे. तर त्याच प्रकारे आपल्याला आता असा कट करून घ्यायचा आहे, अर्धा इंच मार्जिन ठेवून. कशी दिसते ते. तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, तर हे बघा ही शिलाई आणि ही शिलाई अशा आपल्याला एकावर एक ठेवून घ्यायची आहे. आतमध्ये आपल्याला बघा असा हात घालून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला आतमध्ये बोटे घालून घ्यायची आहे आपल्या हाताची. आणि त्यानंतर कापड सरकवून घ्यायचं आहे आणि ही खालची शिलाई आणि वरची शिलाई आपल्याला अशी एकावर एक ठेवून घ्यायची आहे. आणि आता आपण बघा 1 इंच सामोर येथे या काठावर बघा चेनच्या काठावर आपण 1 इंच अशी सामोर येथे शिलाई मारून घेणार आहोत सरळ. लिहिली आहे, पहिल्यांदाच ट्राय केलेलं आहे की कशी दिसते ही बॅग म्हणून. तर मला सुद्धा उत्सुकता लागलेली आहे की कशी दिसते ही बॅग म्हणून. तर हा बघा आपण अशा प्रकारे असा आता हा हे बघा आता आपल्याला हा गोल बेस जर आवडला नाही तुम्हाला तर आपण काय करायचं आहे, हा अर्ध्या इंचावर बघा अर्ध्या किंवा 1 इंचावर आपल्याला असा दुम्मट मारून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला दुम्मट मारून घ्यायचा आहे आणि येथे आपण शिलाई करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे सुद्धा आपण आपला बेस तयार करू शकतो दुसरा. तर बघा हा बेस आपण आतमध्ये दुमडून अशा प्रकारे सुद्धा बेस बनवू शकतो. तर बघूया आता कसा वाटतो ते. तर बघू शकता अशा प्रकारे ही आपली बॅग बनवून तयार आहे. तर बघू शकता तुम्ही. तर मी थोडी वेगळ्या पद्धतीने ही बॅग बनवलेली आहे आणि त्रिकोणी आकारमध्ये बनवलेली आहे. तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता किती सुंदर अशी बॅग आहे.